नाशिककरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटीलिंक अर्थात नाशिक महानगर परिवहन बस सेवेला वर्षभरात तब्बल 81.30 कोटी रुपयांचा तोटा झालाय। नाशिकमध्ये झालेल्या सिटीलिंक संचालक मंडळांच्या बैठकीत तोट्याचा आढावा घेण्यात आलाय। या आढाव्यात सिटीलिंक बसचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याचं देखील समोर आले। विशेष म्हणजे सिटीलिंक बस सेवेला वर्षभरात तब्बल 81.30 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय। सिटीलिंक बस सेवेला झालेला तोटा कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रवासी संख्या वाढवणे, उपलब्ध बस आणि साधनसामुग्रीचा अधिक प्रभावी पद्धतीने वापर करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे। सिटीलिंक बस सेवेला झालेल्या आर्थिक तोट्याची संचालक मंडळाकडून चिंता व्यक्त करण्यात आली। तसेच सन 2025-26च्या आर्थिक विवरणपत्रात बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। मात्र सध्या सिटी बसचे उत्पन्न आणि त्याचा खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याने पुढील काळात सिटीलिंक बस सेवा नफ्यात येण्यासाठी साधनसामुग्रीचा वापर करून सिटीलिंक बस सेवा पुन्हा नफ्यात येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।